तब्येत बरी नाही तरी देखील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या दुःखात व्हिडिओ कॉलद्वारे सहभागी झाले आमदार डॉक्टर विजयकुमार गावित। तालुक्यातील शनी मांडळ परिसरातील वादळी वारा व गारपीटमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी केली पाहणी। तालुक्यातील शनी मंडळ परिसरातील वादळी वारा व गारपीटमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी केली पाहणी। शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरवला, नुकसान भरपाईची शेतकऱ्यांची मागणी। नंदुरबार तालुक्यातील शनीमांड परिसरात सोमवारी वारा वादळीसह झालेल्या गारपीटमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले। नुकसानीची भरपाई मिळावी यासाठी आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या सूचनेनुसार माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी परिसराची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला। यावेळी आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी शेतकऱ्यांची व्हिडिओ कॉलद्वारे विचारपूस करून नुकसानाची माहिती घेतली। नुकसान भरपाईसाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल असे देखील त्यांनी सांगितले। नंदुरबार तालुक्यातील शनी मांडळ, तलवाडे, इंद्रिहट्टी परिसरात झालेल्या वादळी वारा आणि गारपीटमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। यासोबतच मका, गहू, पपई या पिकांचे नुकसान झाले आहे। या सर्व नुकसानग्रस्त शेती पिकांची पाहणी भाजपा माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी प्रत्यक्ष बांधावर जाऊन केली। नुकसानीचा पंचनामा करून शासनाकडे शेतकऱ्यांना नुकसानग्रस्त निधी त्वरित मिळावा अशी मागणी केली आहे। या संदर्भात स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याचे देखील सांगितले। माजी मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी रुग्णालयातूनच व्हिडिओ कॉलद्वारे नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करून कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना पंचनामा संदर्भात सूचना केल्या, तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधला। या प्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष दीपक पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण पाटील, जगदीश पाटील, परिसरातील शेतकरी, ग्रामस्थ उपस्थित होते। यावेळी माजी खासदार डॉक्टर हिना गावित काय म्हणाल्यात ते पाहूया। मोठ्या प्रमाणावर नंदुरबार तालुक्याच्या शनी मंडळ आणि आसपासच्या गावांमध्ये काल सायंकाळी मोठ्या प्रमाणात गारपीट झाली आणि जोराने वादळ आल्यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचं या परिसरामध्ये नुकसान झालं आहे। आज सकाळपासून मी काही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन स्वतः हे नुकसान झाल्याची पाहणी केली। माझ्यासोबत कृषी विभागाचे, रेव्हेन्यू खात्याचे अधिकारी हे देखील या ठिकाणी पाहणी करायला आले होते आणि मी अधिकाऱ्यांना या ठिकाणी सूचना केली आहे की सरसकट सर्वांचे पंचनामे करा, कारण कोणाचं जास्त कोणाचं कमी, पण सगळ्याच शेतकऱ्यांचं नुकसान हे या ठिकाणी झालेलं आहे। आणि दुर्दैवाने आता बरेचसे पिकं हे आता कापणीला आलेले होते। या परिसरामध्ये कांदा लागवड मोठ्या प्रमाणावर होतो आणि कांद्याचं फार मोठं नुकसान या भागामध्ये झालेलं आहे। म्हणजे दुर्दैवानं जेवढा खर्च त्यांना लागवडीसाठी आला, कदाचित आता तेवढासुद्धा त्यांचा निघणार की नाही अशी परिस्थिती या ठिकाणी आहे। आणि म्हणून मी अधिकाऱ्यांना या ठिकाणी सूचना केली आहे की सरसकट सगळ्यांचे पंचनामे करा। दुसरं, ज्यांनी ई पीक पाहणी जी पीक पाहणी जे ऑनलाईन केली पाहिजे। आपल्या परिसरात बरेचसे शेतकरी जे आहे ते ऑनलाईन त्याच्या नोंदी करत नाही आणि त्यामुळे सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांना या नुकसान भरपाईपासून वंचित राहावं लागतं। त्यामुळे मी या ठिकाणी अधिकाऱ्यांना सूचना केल्या की ज्यांच्या शेताचं नुकसान झालं आहे तो शेतकरी त्याचा सातबाराचा उतारा हा घेऊन त्या ठिकाणी तुम्ही त्याचं या ठिकाणी पंचनामे करा, जेणेकरून ज्याचं ऑनलाईन जरी झालेलं नसेल परंतु प्रत्यक्षामध्ये शेतामध्ये त्या ठिकाणी त्याने लागवड केलेलं पीक आणि त्याचं झालेलं नुकसान याची नोंद ही अधिकृतपणे झाली पाहिजे आणि त्या शेतकऱ्याला सुद्धा नुकसानाची भरपाई ही मिळाली पाहिजे। नाही, आम्ही शासनाला ही विनंती करणार आहोत की लवकरात लवकर ही पंचनामे पूर्ण करून या शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे। नंदुरबार विधानसभेचे आमदार आदरणीय गावित साहेब हे सध्या हॉस्पिटलला असल्यामुळे ते या ठिकाणी प्रत्यक्ष जरी येऊ शकले नाही तरी त्यांनी व्हिडिओ कॉलद्वारे ही सर्व जी नुकसान झालं हे त्यांनी सुद्धा बघितलं आणि त्यांनी देखील संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहे। आणि गावित साहेब स्वतः हे माननीय मुख्यमंत्री आणि कृषी मंत्री यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधून त्यांच्याशी सुद्धा ते या विषयावर बोलणार आहे। मी देखील यासाठी स्वतः पाठपुरावा करून लवकरात लवकर शेतकऱ्यांना हे जे नुकसान झालं आहे याची भरपाई मिळावी यासाठी प्रयत्न करेन।